नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण चालू आहे ओढरे या गावात आणि तिथे आपण बियाण्याची उगवणशक्ती घरगुती पद्धतीने कशी तपासावी हे प्रात्यक्षिक आज पाहणार आहोत. तर आपण उगवणशक्तीच्या 2-3 पद्धती आहेत. एक म्हणजे सीड जर्मिनेटर लॅबोरेटरी मध्ये तिथं घेतात, सायंटिफिक जर धरला तर आपण तिकडे लॅबोरेटरी मध्ये घेतात. पण इकडे शेतकऱ्याला कशी करायची आपण, तर शेतकऱ्यांनी एक तर आपण पोत्यावर घेऊ शकतो इथं घरगुती, नाही तर मग मातीमध्ये किंवा वाळूमध्ये ट्रे असतो, ट्रे मध्ये तुम्ही सीड टाकून किती उगते ते पण पाहू शकता. तर आपण आता सध्या याच्यावर पाहणार आहे की पोत्यावर उगवणशक्ती कशी चेक करायची. तर उगवणशक्तीला जर सायंटिफिक पाहिलं तर 400 बियाणे लागते उगवणशक्ती घ्यायला. 400 बियाण्याचे 4 आपण रेप्लिकेशन करून करत असतो, पण आपण घरगुती घेतोय तर आपण 100 बियाणे वापरू शकतो. 100 बियाणे आपण या पोत्यावर आपण काय करायचं, पहिलं तर ओलं करून घ्यायचं आणि ओलं करून थोडं पाणी झटकायचे. समजा थोडं अलगद ओलं राहील, समजा त्याला उगवण्यासाठी चांगलं राहील. त्यानंतर काय करायचं आपण, त्यानंतर आता आपल्याला समजा मक्याची उगवणशक्ती घ्यायची, तर आपण काय करायचे, 100 बियाणे घ्यायचे. ते 100 बियाणे कसे लावायचे, 100 बियाणे तुम्ही 10 बाय 10च्या याच्यावर लावायचे. समजा 10 ओळी अशा घ्यायच्या. की 10 सीड एका ह्याच्यामध्ये असे ठेवायचे. उभे असे 10 भरले पाहिजे लाईनी, आणि असे 10 बियाणे 1-2 सेंटीमीटरच्या अंतराने ठेवायचे. आता हे ठेवल्यानंतर आपण काय करायची, उगवणशक्ती चेक करायची. त्याच्यानंतर आता घेतल्यानंतर आपण काय करू शकतो, हे असं त्याची काय करायची, ठेवून काय करायची, गुंडाळी करायची. त्यातच उगवणशक्ती. तर याला अशी गुंडळी करून काय करायचं, दोन्ही साईडनी काय करायच्या, जरा समजा थोडं हलणार नाही याच्यामुळे आपण काय करतो, त्याला दोन्ही साईडनी समजा असं बांधून ठेवायचे. दोन्ही साईडनी थोडं थोडं बांधायचं. जास्त म्हणजे कसं आहे, हलणार नाही बियाणं किंवा त्याच्यापासून आपण त्याला जरी उचलून मांडलं. तर याच्यानंतर काय करायचं, आपण हे सावलीत ठेवायचं आणि रोज त्याच्यावर थोडं थोडं पाणी शिपडत राहायचं. तर जनरली काय होतं, कोणतंही बियाणं 8 ते 10 दिवसात उगून येतं. कोणतंही असू द्या, मका असू द्या किंवा गहू असू द्या, हे शक्यतो 8 ते 10 दिवसाचा पिरियड आहे, त्याच्यामध्ये उगून येतं. काही लवकर 7 दिवसाला येतं, काही 10 दिवसाला, त्या बियाण्यानुसार राहतं. तर मग त्याच्यानंतर उगल्यानंतर त्याचं वर्गीकरण आहे. उगल्यानंतर काय होतं, तुम्ही बघताल 8 दिवसांनी याला जर पाणी मारत राहिलं तर ते काय होईल, उगल. त्या उगल्यानंतर तुम्ही काय करायचं, एक चांगलं बियाणं असतं जे की त्याचे कोंब आणि मूळ हे दोन्ही पण उगलेलं असतं, आणि एक विकृत टाईपचं असतं. विकृत बियाणं म्हणजे कसं, तिचे कोंब चांगला आलेला असतो पण मूळ नसतं चांगलं, किंवा मूळ चांगलं येतं पण कोंबाची चांगली वाढ होत नाही. त्याच्यानंतर काही कठीण बिया असतात, त्याच्यात कठीण म्हणजे त्यांना उगतच नाही, त्यांना किती पाणी शोषून घेत नाही ते बियाणं, ते सुप्त अवस्थेत असतं किंवा डॉर्मंट असतं, ते उगतच नाही, त्याला आपण काय म्हणतो, कठीण बियाणं. तर मग आता हे तुम्ही 8-10 दिवसानंतर बघितल्यानंतर तुम्ही बघायचं उघडून किती चांगले रोप उगले, त्याला कोंब पण आणि मूळ पण चांगलं उगलेलं आहे. दाताच्या उगलेल्या बियाण्याची टक्केवारी कशी काढायची, आता तुम्ही जनरली किती 100च बियाणं घेतलेलं आहे आपण, तर मग आता 100 बियापैकी आपले समजा 70च बिया उगल्या, तर टक्केवारी किती झाली, 70% टक्केवारी झाली त्याची. म्हणजे कसं असतं, जितकं बियाणं घेतलंय आणि जितकं बियाणं उगलंय, समजा जितकं उगले वर जितकं खाली भागिले जेवढं आपण घेतलं तेवढं गुणिले 100, अशी पद्धत आहे. पण आपण 100 घेतल्यामुळे तुम्हाला काय हिशोब करत बसायचं आणि 100 दाण्यापैकी 70 जर उगले तर 70%, 100 पैकी जर 80 उगले तर 80%, 50 उगले तर 50%, अशी टक्केवारी त्याची काढायची. जनरली आपण घरचं जे बियाणं आहे ते आपण पाहिलंच पाहिजे, शक्यतो पेरण्याच्या आधी काय पाहिलंच पाहिजे, उगतं एक नाही उगतं. आता ह्याच्यामध्ये जर समजा मक्याची उगवणशक्ती ही किती असती, काही इनब्रेड व्हरायटी, काही व्हरायटीची 80% असती, काही 90% असती. जसं गहू झालं, हरभरा झालं, याची उगवणशक्ती 85% ही कोणी ठरवून दिलेलं आहे,
हे बीज प्रमाणीकरण जे म्हणतो आपण त्यांनी ठरवून दिलेले प्रत्येक ह्याची एक टक्केवारी ती टक्केवारी ठरवून दिलेली. तर मग तसं गहू झाला, हरभरा झाला याची 85 आहे, सोयाबीन झालं याची 70 आहे, कापूस जर घेतला तर त्याची 65 आहे. म्हणजे अशा कांदा जर घेतलं तर त्याची पण 70% उगवण क्षमता असते. पण आता ह्याच्यामध्ये जर आपण कमी आली समजा, ह्याच्यामध्ये उगवण शक्ती याची कमी आली समजा 70%, 75% आली किंवा 80%. आता ह्याच्यामध्ये कमी आली तर काय करायचं, तुम्हाला घरचं जास्त बियाणं वापरायचे, थोडं 10 ते 15% बियाणं वाढवायचे अजून त्याच्यात. त्याच्यापेक्षा जर कमी आलं 60 ते 65% आलं तर 20 ते 25% बियाणं काय करायचे पुन्हा वाढवायचे. म्हणजे बियाण्याचं प्रमाण वाढवायचे, जेणेकरून उगवण शक्ती कमी झाली तर तुम्ही बियाण्याचं प्रमाण वाढवत न्यायचे. मग त्याच्यामुळे काय होईल, तुमची दुबार पेरणीपासून वाचू शकता किंवा बियाणं किती जोमदार आहे तुम्हाला कळत. त्याच्यामुळे आपण बियाण्याची उगवण शक्ती ही पाहिलीच पाहिजे. आणि घरच्या घरी आहे, तुम्हाला काय ह्याच्यासाठी पैसे नाही काय नाही, वतेवर मांडले, बिया मांडल्या 10 बाय 10 आणि ठेवलं 7-8 दिवस सावलीत ठेवलं, पाणी मारलं, तुम्हाला कळून जाईल. फक्त एवढं घरच्या घरी तुम्ही करायचं.